आपण सगळे आयुष्यात प्रत्येक गोष्टी मागे धावाधाव करत असतो. जॉब, बिझनेस, पैसा, एज्युकेशन, रिलेशन सगळ्या गोष्टींच्या मागे धावाधाव करावी लागते, मान्य करते. आणि जीवन जगत असताना आपल्याला पैसा कमावणे सुद्धा खूप गरजेचं असतं. पण खरंच आपण कधी स्वतःला बसून विचारलेलं असतं, मी हे सगळं काम करत आहे, पैसे कमवत आहे, पण समाधानी आहे का? आणि खरंच खऱ्या अर्थाने आनंदी जीवन जगत आहे का? जीवनाच्या एका टप्प्याला आपल्याला असं नको वाटायला की मी इतकी धावाधाव केली कशासाठी? आनंद कुठे गेला? मी कुठे आहे? माझं समाधान कुठे आहे? माझा आनंद कुठे आहे? म्हणून खरं तर सगळ्या गोष्टींच्या आधी असतो ते म्हणजे आपण स्वतःला स्वीकारणं. आणि जेव्हा आपण आपल्या प्रत्येक गोष्टीला स्वीकारतो, समाधानी राहतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आनंदी जगू शकतो. खरं तर जीवन खूप सुंदर प्रवास आहे. त्यात कधी सुख येतं, दुःख येतं, काटे गोटे, उन्हाळे पावसाळे सगळ्यांनी पाहिलेलं असतं. पण तो लाईफचा पार्ट आहे. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी होत नसते, परफेक्ट होत नसते. आणि कदाचित त्यालाच आयुष्य म्हणतं. आयुष्य हे आपण आपल्या स्वतःच्या काही कारणाने गुंतागुंतीचं करत असतो. त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन जगता येत नाही. आजच्या व्हिडिओत आपण अशा काही गोष्टींबद्दल डिस्कस करणार आहोत, बोलणार आहोत की खरंच आपल्याला आपलं जीवन माहिती नसते, उद्या काय होणार आहे आणि काही मिनिटात सुद्धा काय होणार आहे माहिती नसतं. मग त्या प्रेझेंट मुमेंटला आपण स्वीकारून आनंदी राहून कुठल्या पद्धतीने खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचा आपण आनंद घेऊ शकतो. मग तो आयुष्यातला कुठलाही टप्पा असो, कुठलीही गोष्ट असो, कुठल्या पद्धतीने आपण खऱ्या अर्थाने आनंदी जगू शकू, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये खूप वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स येतात. पण त्या सगळ्यात आधी महत्त्वाचं असतं आपण आपल्या गोष्टींना स्वीकारणं आणि त्या स्वीकार करून त्यावर काम करून खऱ्या अर्थाने आनंदी राहणं. नमस्कार, मी एकता तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. एक खरंच सुरुवातीलाच मला सांगायचं आहे, असा कुठला तरी व्यक्ती आहे का जगाच्या पाठीवर की तो खूप परफेक्ट आहे, त्याला कुठलीच प्रॉब्लेम नाही, खूप आनंदी आहे? प्रत्येक व्यक्तीला कुठली तरी छोटी मोठी का होईना कुठल्या तरी भागात कुठल्या तरी गोष्टीत त्याला प्रॉब्लेम असतं. आणि खरंच असं जर असतं ना लाईफमध्ये, प्रत्येक गोष्ट आपल्याला परफेक्टली झाली असती, सगळं काही वेळेवर, सगळं आपल्या म्हणण्यानुसार जर झालं असतं ना, तर कदाचित हे जीवन नसतं. किंवा आपल्याला जे अनुभव येतात, आपण एक दुसऱ्यांना जे शेअर करू इच्छितो किंवा शेअर करतो, एक दुसऱ्यांना साथ देतो, कदाचित ती आपल्याला देताच आली नसती. म्हणूनच कदाचित समजायचं की निसर्गाने आपल्याला ज्या प्रॉब्लेम्स दिल्या आहे, काहीतरी छान शिकवण्यासाठी किंवा एक दुसऱ्यांना सोबत ग्रो करण्यासाठी. काही गोष्टी मान्य करते खूप कठीण असतात आयुष्यात प्रॉब्लेम आला की, पण आपल्या हाती असतं कुठल्या पद्धतीने त्याला स्वीकारायचं, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं काढायचं आणि खऱ्या अर्थाने जीवन कसं जगायचं. तुम्हाला पण हा अनुभव आला असेल बरं का, आणि मी पण त्या गोष्टीतनं गेली आहे. कधी कधी आपल्याला काय वाटतं ना की माझ्याकडे ती गोष्ट कमी आहे, तर आपण काय ना दुसऱ्यांचं बघून कुठे नाही कुठे थोडं चेंज करायला बघतो ती गोष्ट, किंवा काहीतरी नवीन बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे स्वतःला इम्प्रूव्ह करण्यापेक्षा आपण दुसऱ्याला इम्प्रेस करायला कधी नाही कधी वेळ देत असतो. ठीक आहे, काही गोष्टीत मान्य करते, पण प्रत्येक वेळेस जर जीवनात या गोष्टी जर आपण इम्प्रेस करण्यात दुसऱ्याला वेळ घालवला, तर मग आपला आनंद कुठे आहे? आपली मानसिक स्थिती कुठे राहणार? खरंच आपण आजच्या काळात इम्प्रेस करण्यापेक्षा जर इम्प्रूव्ह करण्याला स्वतःला वेळ दिला ना, तर आपण मस्त आणि एकदम समाधानी जीवन जगू शकतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं म्हणजे फेक हॅपीनेस, बनावटी आनंद. आपण सगळे सोशल मीडियाच्या काळात जगत आहे, AI च्या काळात जगत आहे, पण आपण AI मशीन नाही आहे. आपल्याला खरं तर आपला आनंद कुठे गेलाय? आपण त्या सगळ्या गोष्टींवर डिपेंड आहे. ते म्हणजे सोशल मीडियामुळे आपलं सगळ्यात मोठं दुःख किंवा जे फेक हॅपीनेस आहे ती निर्माण झालेली आहे. तुम्ही म्हणणार कशी? सकाळी उठला रील्स, रात्री झोपण्यापूर्वी रील्स, दिवसभर आपला एखादा कुठली इमोशन्स, दुःख, रडणं हे सुद्धा आपलं सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या कारणांनी सुरू होतं. सकाळी उठल्या उठल्या जेव्हा आपण मोबाईल बघतो, तेव्हा प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही तुमचा आनंद, दुःख या सगळ्यांचं इमोशनल कंट्रोल तो दुसऱ्यांच्या हाती देत आहे. सोशल मीडियावर एखाद्याचं मोठं घर, गाडी, पैसा, तो कुठल्या पोझिशनला पोहोचला बाबा, ती कुठे गेली फिरायला, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या स्वतःचं आपण नुकसान करत आहे. ते म्हणजे जेलेसी होते आपल्याला, कधी कधी कंपॅरिझन होते, कधी निगेटिव्ह विचार यायला सुरुवात होतात. आपल्याला कळत नाही की आपल्यासोबत नेमकं होत काय. मग ती एन्झायटी, चिडचिड, तिथनंच आपली सुरुवात होते.
दिवसाची सुरुवातच जर आपण अशा फेक गोष्टींनी केली ज्या आपल्याशी काही संबंध नसतो, तुमचा संबंध हा सुरुवातीला असतो तुमच्याशी, तुमचा आनंदाची जबाबदारी तुमच्यावर असतं. पण प्लीज स्वतःला सोशल मीडियाच्या प्रत्येक गोष्टींवर डिपेंड ठेवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमोशनल जो बॅलन्स आहे तो स्वतःच्या हातात ठेवा. खरं म्हणजे रियालिटी आहे, तिथनं आपण आपल्या स्वतःला एका कंपॅरिझनच्या लूपमध्ये नेऊन काय करतो, फेक जगायला सुरुवात करतो. काही कारण नसताना कुठल्या गोष्टी घेतो, कपडे म्हणा, कुठलं सामान म्हणा, काही कारण नसताना सुद्धा आपल्याला ज्या गोष्टींची गरज नसते त्या सुद्धा गोष्टीत आपण इन्व्हेस्ट करतो, आपला पैसा वाया घालवतो, आपल्या माइंडची वाट लावून टाकतो आपण. आणि तिथूनच आपल्याला इम्प्रेस करण्याची लोकांना सवय लागते आणि तिथूनच आपण खोटं जगायला आणि असमाधानी म्हणजे कुठल्याही गोष्टीत समाधानी राहत नाही. त्यामुळे आपण फेक जगायला म्हणजे खोटा आनंद आपल्याला खरा वाटतो आणि आपण स्वतःला मागे आणत असतो. खरा आनंदाने जगायचं असेल प्रत्येक वेळी स्वतःला विचारा, मला कुठल्या गोष्टीची गरज आहे, मी आपलं काम कसं करू शकणार. नेहमी स्वतःला प्रश्न विचारायचे, मला माझ्याकडे असणाऱ्या गोष्टीत कुठल्या गोष्टीत समाधानी राहायचं आहे, कुठल्या गोष्टीवर काम करून मला मोठं व्हायचं आहे, मी कसे पैसे कमावू शकणार, माझ्या कामाला मी इम्प्रूव्ह करायला कसा वेळ देऊ शकणार. या सगळ्या गोष्टींनी आपल्या मानसिक जे असतं ना ते शांतता मिळते, समाधानी आणि आनंदी राहायला आपल्याला मदत करते. जेव्हापर्यंत आपण स्वतःसोबत बसत नाही, स्वतःला विचारत नाही मला काय पाहिजे, मला काय झालं, तेव्हापर्यंत आपण खोट्या सगळ्या दुनियेत जगत असतो. म्हणून कंपॅरिझन करण्यापेक्षा स्वतःला इम्प्रूव्ह करायला खरंच वेळ दिला तर आपण खऱ्या अर्थाने आनंदी जगू शकतो. आणि ही खोटी जी असते ना आपलं स्माईल, खोट्या गोष्टींमध्ये आपण खूप समाधानी लोकांना इम्प्रेस करायला जातो, त्या सगळ्या गोष्टीपासून दूर होतो आणि आपल्याकडे जी गोष्ट आहे त्या गोष्टीत आपण समाधानी राहून आनंदी राहतो. आणि खरंच ह्या गोष्टीचा जर तुम्ही अनुभव केला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. इमोशनली आपण खऱ्या अर्थाने तेव्हाच तुटतो जेव्हा आपण सगळ्या जगाचा विचार करतो, आपण स्वतःला विसरून. सगळ्यात महत्त्वाचं आहे, आनंदी राहायचं असेल तर नेहमी स्वतःचा आधी विचार करा, मी स्वतःला कसं इमोशनली स्ट्रॉंग करू शकणार. जेव्हापर्यंत आपण आपल्या इमोशन्सची काळजी घेत नाही, आपल्याला कुठला त्रास होत आहे हे स्वतःला विचारत नाही, तेव्हापर्यंत आपण खोट्या दुनियेत जगत असतो. म्हणून प्लीज स्वतःला एक्सेप्ट करा, स्वतःच्या फिलिंग्सला काय कुठल्या गोष्टींनी त्रास होत आहे ते स्वतःला विचारा. लोकांना तुमच्या इमोशन्सचा काहीही फरक पडत नाही. तुम्ही तुमचं लाईफ, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. आता दुसरं म्हणजे जीवन मशीन झालंय. आता तुम्ही म्हणाल हे जीवन मशीन झालंय म्हणजे काय? खरंच सांगावं, सकाळी ते संध्याकाळी आपण स्वतःला एका छान मस्त चक्रात पॅक करून ठेवलेलं असतं. दुःख झाला मोबाईल, सुख झालं मोबाईल, कुठली गोष्ट झाली मोबाईल. सुरू काय आहे, काम करायचं आहे त्याला वेळ नाही, कुठे आनंद आपल्या व्यक्तींसोबत शेअर करायचा आहे, छोटासा बेस्ट मुमेंट आलाय मोबाईल. मग स्वतः गेले कुठे? आपण स्वतःला एका मशीनच्या दुनियेत पॅक केलंय. ठीक आहे, पूर्वीचा काळ वेगळा होता, आधी त्यांना शेतीचे कामं करायला लागायचे, एवढं सगळं सोशल मीडिया नव्हता, AI नव्हता. आपला काळ बदललाय, ठीक आहे, ते काम आपलं AI मशीनशी रिलेटेड आहे, आपण स्वतः मशीन नाही आहे. प्लीज लक्षात ठेवा. उठल्या आता माहिती आहे आपण कुठे वॉशरूमला जातो ना तेव्हा सुद्धा आपण हा मोबाईल घेऊन जातो. थांबा, तुम्ही मशीन नाही आहे. तुमचे इमोशन्स, आपण म्हणतो ना आज मला सुचतच नाही नेमकं होत काय, आपलं कारण इथेच आहे, आपण आपल्या स्वतःला खऱ्या अर्थाने जगतच नाही आहे. आम्ही आपलं मशीनवर डिपेंड झाले आहे. सगळ्या गोष्टी कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल सगळ्या गोष्टी मान्य करते, पण तुम्ही मशीन नाही आहे. तुम्हाला फिलिंग्स आहे, तुम्हाला विचार दिलेले आहे, तुम्हाला काहीतरी चांगलं करण्याची देवानी शक्ती दिलेली आहे. ती तेव्हाच आपण काहीतरी चांगल्या गोष्टी सदुपयोगात आणू शकू जेव्हा आपण आपल्या स्वतःला वेळ देऊ. आपण आपल्या स्वतःला वेळ देत नाही. म्हणतो ना माझ्या जीवनाची वाट लागली, आपणच आपल्या जीवनाची वाट लावलेली असते. असं म्हणणं नाही की आपल्याला AIच्या दूर जायचं आहे किंवा पहाटे 2-3 वाजता उठून तुम्हाला मेडिटेशनच करायचं आहे किंवा खूप मोठ्या दूर डोंगरांवर जाऊन मेडिटेट करायचं आहे. नाही, पण थोडं तरी तुम्ही स्वतःला वेळ द्या. हे काय आपण गबाळ जीवन जगतो, मग आपल्याला वाटतं की मला सतत त्रास होत आहे. थोडं थांबायचं, आपल्या स्वतःला विचारायचे, प्रश्न करायचे. आणि जेव्हा आपण रात्री झोपायला जातो ना तेव्हा अर्धा तास आधी स्वतःला वेळ द्या. विचारा मला काय पाहिजे, मला
आठवड्यात कुठलं चांगलं काम करायचं आहे, महिन्यात कुठलं चांगलं करायचं आहे, माझे काही ठरवलेले गोल्स आहेत का, ड्रीम्स आहेत का, त्या सगळ्या गोष्टींवर काम करायचं. तर माहिती आहे लाईफ खूप सुंदर आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण माहिती आहे हा जो प्रेझेंट मोमेंट आहे ना, तो कधीच परत येत नाही. आपल्या चांगल्या व्यक्तींशी थोडा वेळ घाला, प्राणी आहे, निसर्ग आहे, या सगळ्या गोष्टींना, तुमच्या आवडणाऱ्या गोष्टींना वेळ द्या आणि जीवनाचा आनंद घ्या. वेळ जरी वाईट असली पण ती नेहमीसाठी नसते, ती निघून जाते. पण प्रेझेंटमध्ये कुठल्या तरी चांगल्या गोष्टी स्वतःसाठी आणि इतरांसाठी करा, लाईफ खूप सुंदर होऊन जाणार. नंतरचं म्हणजे लोक काय म्हणतील. आपण लोकांच्या सगळ्या विचारांना खूप भीत असतो. मान्य करते, आपल्याला असं वाटते ना की माझ्याच सोबत असं का, मला लोक काय म्हणतील, मी हे काम केलं, माझं ते करिअर निवडलं, मी उशिरा लग्न केलं, मी हा जॉब करताय, मी हे काम करताय. जर आपलं काम आणि त्या कामाचे उद्देश चांगले असेल ना, तर प्लीज लोकांना इग्नोर केलेलं खूप बरं राहणार. त्या गोष्टीतनं गेलेली आहे. भीती वाटते आपल्याला, लोक काय म्हणतील, त्यामुळे आपण आपलं काम थांबवतो. पण कधी कधी कामाच्या मागचे जर उद्देश आपले बरोबर असेल ना, तर आपण ते काम करायला हवं. कारण कधी कधी आपण शेवटी रिग्रेट करतो. आपलं काम चांगलं असतं, कोणी खूप छान अभ्यास करत असतं, कोणी कुठलं तरी चांगलं त्यांचं हॉबी फॉलो करत असतात, पॅशन फॉलो करत असतात. त्या सगळ्या गोष्टींच्या मागे जर तुमचा उद्देश छान आहे, तर तुम्ही तुमचं काम करायलाच पाहिजे. 2 दिवस बोलतील, 4 दिवस, 10 दिवस, आणि नंतर मग तेच लोक येऊन आपल्याला आपल्या कामासाठी ॲप्रिशिएट करतात. म्हणून प्लीज लोकांच्या प्रत्येक गोष्टींना पर्सनलाइज घेणं बंद केलेलंच बरं. कारण मॅक्झिमम वेळा आपल्याला खूप निगेटिव्हिटीमधनं जावं लागतं. म्हणून कामाला महत्त्व द्या. सांगते, ही गोष्ट मी सुद्धा फेस केलेली आहे. जेव्हा आपल्याला वाटतं ना की लोक काय म्हणतील, तर आपलं बुक उघडा, लिहा, प्रश्न करा स्वतःला की खरंच मी हे काम करते, मला ओव्हर थिंकिंग होत आहे, मला त्रास होत आहे, तर मी ही गोष्ट बरोबर करत आहे का. तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं भेटतं आणि तुम्हाला तुमचं काम करायला सुद्धा खूप हेल्प होतं. फ्युचर फिअर अँड ओव्हर थिंकिंग. आता सगळ्यांना माहिती आहे की आपल्या हातात फक्त प्रेझेंट आहे. आपल्या हातात पास्ट गेला तो पण नाही आणि येणारा फ्युचर पण नाही, मग प्रेझेंट आहे. म्हणजे माझी पर्सनल मी गोष्ट सांगते, मला इतकी ओव्हर थिंकिंग व्हायची पूर्वी, पण जेव्हापासून मी ग्रॅटिट्यूड आणि जर्नलिंग लिहायला सगळ्या गोष्टी सुरुवात केल्या ना, त्या गोष्टी मला इम्प्रूव्हमेंट जाणवली. मला आपल्या हाती प्रेझेंट आहे, ठीक आहे. आपण रिजेक्ट झालंय, आपल्याला जॉबमधून काढलंय, आपल्याला लोक हसले, बोलले, तू करू नाही शकणार, तू ही अशीच आहे, तू तशीच आहे, ठीक आहे. माहिती आहे, जेव्हा आपण रिजेक्ट होतो, जेव्हा आपल्याला खूप कोणी टोचून बोलते ना, ती माहिती आहे वेळ आपल्याला स्ट्रॉंग करते. म्हणजे मला तर केलं, आता इतकी हिंमत येऊन जाते ना, कारण माहिती आहे रिजेक्शनला आपण प्रेझेंटमध्ये खूप वेगळ्या वेळेने घेतो. आणि मान्य करते, ती वेळ सगळ्यांसाठी टफ असते, सोपं नसते. मग ते कुठल्याही भागात रिजेक्शन असो, हसते आपल्याला लोक, बोलते, उलट बोलतात, आपल्याला खूप जास्त त्रास होतो. पण त्या गोष्टीला आपण समोर प्रेझेंट मुमेंटला थोडं टफ वाटतं, पण समोर जाऊन त्याच गोष्टी आपल्याला स्ट्रॉंग करतात, समोर नेतात आणि सक्सेस गाठायला सुद्धा मदत करतात. तुम्हाला जर या गोष्टीचा एक्सपिरियन्स असेल ना, खरंच कमेंट करून सांगा, कारण ती गोष्ट मी इम्प्रूव्ह केलेली आहे. इमोशन्सला दाबणे. आता खरंच जेव्हा आपले इमोशन्स, म्हणजे आपल्याला कधी कधी खूप दुःख होतं, रड येतं, काही कळत नाही, आपल्याला खूप चिडचिड होते, वाट लागली असते आपण म्हणतो ना, त्यावेळी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपल्या इमोशन्सला आपण जेव्हापर्यंत एक्सप्रेस करत नाही, म्हणजे जर आपल्याला रड येत आहे, आपला कुठेतरी अपमान झालाय, आपल्याला काही कळत नाहीये, आपलं काही कारण नसताना आपल्याला कोणी ब्लेम करताय, कधी कधी जिथची प्रॉब्लेम किंवा जिथलं उत्तर तिथे आपण दिलं नाही, खूप मनात साठवून ठेवलं, तर माहिती आहे तो खूप निगेटिव्हिटीचा, ओव्हर थिंकिंगचा भुगा फुटतो आणि मग काय भांडणं होतात, काय ते नको असलेल्या निगेटिव्ह गोष्टी आपण बोलल्या जातो, किंवा त्यावेळेला ती गोष्ट चांगली सुद्धा राहते, ती सुद्धा त्या इमोशन्स, वाईट इमोशन आपण दाबून ठेवल्यामुळे आपल्या मनात ती गोष्ट वाईट होते, जी चांगली असतं, जी चांगली सुरू असते आपल्या लाईफमध्ये, आणि कुठल्या तरी निगेटिव्ह वेनीच आपली लाईफ जात असते. म्हणून प्लीज एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपले इमोशन्स आपण आपल्या अशा चांगल्या व्यक्तींजवळ सांगायचं, आपण अशा एखाद्या चांगल्या ट्रस्ट ज्याच्यावर करतो त्यांच्यावर, किंवा नाहीच तुम्हाला वाटलं, माझं मी पर्सनल सांगते, मला छानशा एखाद्या म्हणजे नेचरकडे, म्हणजे सनसेट सनराईजला मला आपल्या डायरीत लिहून आपले इमोशन्स जेव्हा मी बाहेर काढते ना, तेव्हा मला इतका आनंद होतो की माझं टेन्शन संपलं. कारण ती अशी वेळ असते की जिथे माझं मन एकदम शांत असतं आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन द्यायला किंवा उत्तरं मिळायला मला खूप मदत करते. म्हणून लाईफमध्ये इमोशन्स हे प्रत्येक वेळी दाबून ठेवायचे नाही.
कारण ते कधी कधी खूप निगेटिव्ह वेनी सुद्धा बाहेर निघतात. खूप गुंतागुंतीचं लाईफ आपण करून बसतो, खिचडी म्हणतो ना एक प्रकारची, ती करतो आपण आपल्या विचारांची. आणि मग आपल्याला असं वाटतं की मला खूप सगळ्यांना स्ट्रॉंग दाखवायचं आहे, परफेक्ट दाखवायचं आहे. पण बघा, आयुष्यात आणि या जगात असं कुणीच बनलेलं नाही आहे की ते परफेक्ट असतं. सगळ्यांमध्ये कुठल्या नाही कुठल्या गोष्टींची कमी असतं. आणि असं नाही की कुणाला राग येत नाही, कुणी कधी बोलत नाही. मान्य करते, एखाद्या वेळी आपण स्ट्रॉंग आणि इम्प्रेस करण्याच्या नादात स्वतःला विसरतो, काय ते करून बसतो. आपल्याला वाटतं की मी परफेक्टच दिसली पाहिजे बाबा, किंवा मी अशीच परफेक्ट बोलली पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी विसरून स्वतःला आणि स्वतःच्या आनंदाला वेळ द्या. स्वतःच्या माइंडला जे टेन्शन येतं, स्ट्रेस येतं, त्या सगळ्या गोष्टीचं कारण विचारा, शोधा की मी स्वतःला रोज माझी रिस्पॉन्सिबिलिटीनी कशी हॅपी ठेवू शकणार. मला असं वाटते की मी ॲनिमल्ससोबत थोडा वेळ भेटली, स्ट्रे डॉगसोबत, तर मला वाटतं की जीवन इतकं आनंदी, वाव, म्हणजे मस्तच वाटतं. स्वतःचा आनंद ओळखा. तुम्हाला खेळणं आवडत असेल, तुम्हाला स्विमिंग आवडत असेल, तुम्हाला पेंटिंग आवडत असेल, तुम्हाला छानसं एखादं आपल्या व्यक्तीशी रोज 5 मिनटं 10 मिनटं बोलायला आवडत असेल, बोला, त्यांना फिलिंग शेअर करा. त्याने खरंच आपलं जीवन आहे ना ते खूप सुंदर होतं. आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की खरं तर प्रॉब्लेम हा लाईफचा पार्ट आहे, पण प्रॉब्लेममध्ये अडकून आणि हरवून बसण्यापेक्षा प्रॉब्लेममधून कसं निघायचं याकडे जर लक्ष दिलं ना, लाईफ खूप सुंदर होते आणि लाईफ गुंतागुंतीचा सुद्धा होत नाही. त्यात महत्त्वाचा, आपण दिखावा का करतो मी आनंदी असण्याचा? कारण आपण स्वतःला एक्सेप्टच करत नाही. आपल्याकडे जे आहे त्या गोष्टी आपण एक्सेप्ट करत नाही, त्यात समाधानी राहत नाही. आणि समाधानी नसलं की मग आनंद येत नाही. आणि हो, मान्य करते की आपल्याला सगळ्यांनाच मोठं व्हायचं असतं आणि खूप सुंदर गोष्ट आहे 4 पैसे कमावणं जास्त, किंवा आपल्या आवडीनिवडी फॉलो करणं, आपल्याला कुठलं काय करायचं आहे त्या गोष्टी हो ना महत्त्वाचं आहे. पण खऱ्या अर्थाने का नाही, आपण आपल्या स्वतःला का स्वीकारत नाही? आपल्याकडे असणारी वस्तू, लोक, पैसे, सगळ्या गोष्टी त्याला आपण स्वीकार करत नाही. म्हणूनच आपलं हे खोटा आनंद, स्वतःला ते काम खूप करायला लावणं, पण ते खूप स्ट्रेस घेणं. खरं तर हा लाईफचा पार्ट आहे, पण आपण खूप सुंदर देवाने निर्माण केलेली निसर्गातली एक खूप सुंदर अशी गोष्ट आहे ती म्हणजे माणूस. आपल्याला विचार आपल्याला यासाठी दिले की आपण स्वतः आपल्या सगळ्यांसाठी चांगलं करू शकतो, भलं करू शकतो. आणि प्रत्येक जण या पृथ्वी तलावर आलेला आहे तो छान आहे, तो स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा चांगलं करू शकतो. पण सगळ्यात आधी त्याला स्वतःवर प्रेम करावं लागेल, स्वतःला एक्सेप्ट करावं लागेल आणि स्वतःच्या कामाला खूप समोर न्यावं लागेल. तेव्हाच तो समाधानी आणि आनंदी. आणि जे हवं असतं ना, ठीक आहे, सगळ्यांना गाडी, पैसा, बंगला, काय ते आपापल्या आवडी मिळतच असतात. कारण परमेश्वर प्रत्येकांना चान्स देत असतो, तो म्हणजे काम करण्याचा, धैर्य ठेवण्याचा. प्रत्येकांना एक दिवस सगळं काही मिळतच असतं. पण गरज असते ती म्हणजे स्वतःला स्वीकारण्याची आणि स्वतः आनंदी राहण्याची. आणि खऱ्या अर्थाने आनंदी जगायचंच आहे ना, आनंद घ्यायचा आहे जीवनाचा, तर माहिती आहे, हा प्रेझेंट मोमेंट यालाच तुम्ही बेस्ट बनवा, परफेक्ट बनवा. येणारं फ्युचर खूप इझी आणि परफेक्ट आणि जे सुंदर हवं असतं ना, तुम्हाला तुमचे ड्रीम्स सगळे पूर्ण व्हायला हवे असतात, ते नक्की होतात. कारण परफेक्ट वेळ कधीच येत नाही, तुम्हाला परफेक्ट वेळ बनवावी लागते. थँक्यू सो मच. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय. आणि हां, नेहमी स्वतःवर प्रेम करा. थँक्यू सो मच.